मौज झाली माझी, आता मी इथून नवीन जन्म माया चालू होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय होते, कोण होय माहिती आहे का, आपण ते होय जे लहानपणीपासून आपले श्वासोश्वास चालू आहे, मृत्यूच्या आखरी क्षणापर्यंत एक एक क्षण असा चालते, आपला श्वास चालते ना, हृदय आपला धडकत आहे. तो म्हणते का बे मी थांबवू का, छायाबाई मी थांबू का, म्हणते का, नाही म्हणत ना. जन्माच्या पासून तर मृत्यूपर्यंत आपले श्वासोश्वास चालू आहे. तर तो आहे सबकॉन्शियस माइंड, आपला दिमाग हा इतका शक्तिशाली आहे का हे जे बी आदते लावते, जे आदते कोणते, जे बी आदत आपण लावतो आपल्याला, तर ते कशी होऊन जाते. जसं तुला स्वयंपाक करायला मेहनत नाही लागत, झाडू मारायला मेहनत नाही लागत, पण नवीन आदत कोणतं करतो म्हणलं तर मेहनत लागते. तर हे शरीर कसं आहे माहीत आहे का, हे शरीर असं आहे की एले जो बी आदत लावलं हा ऑटो मोडवर चालला जाते, ॲटोमॅटिक व्हायला लागते. ठीक आहे. तर तू का केली, आळसपणाची हे केली, तर त्याची आदत लागली. हे आदत ते दोधारी तलवारवाणी आहे, एक तर तुला बर्बाद बी करते आणि ऊंचाईपर्यंत बी नेते, सफल बी बनवते, असफल बी बनवते. म्हणजे हे आदते आहे ना, हे इतकी जोरदार आहे आणि हे तुझे सेवकच आहे बरं. आत्ता तुला सुखच देणार हे आदत, क्षणभंगूर आहे. म्हणजे आत्ता तुला मजा येत आहे, पण ज्या रस्त्यानं आपण चाललो ते समोरचं मोतच आहे. म्हणजे ज्या रस्त्यानं आपण हे आळसपणाने चाललो तिथं मोतच आहे. मेहनतच एक अशी आहे जे आपल्याला वर्तन येत आहे. तर बापाला असंच समजून सांगू मी का मेहनतच आहे बाई बापू, जे आहे ते समोर नेणार आहे. ज्या रस्त्यानं आपण चाललो ते बिलकुल आपल्याला बिमारच बनवणार आहे का नाही. दवाखाना झाला, काही झाला नाही का. तर आता तुला भेटले आहे पाय, धन्यवाद मान. माझ्याजवळ पाय आहे, लोकांजवळ पाय नाही राहत. करोडाचे तुझ्याजवळ पाय आहे, हृदय आहे तुझ्याजवळ करोडाचे, डोळे आहे करोडाचे, तू शरीर तुझ्या करोडाचे आहे, तर तू कसं गरीब. लोक म्हणते मी गरीब आहो. तुझ्याजवळ सगळी संपत्ती आहे तुझ्याजवळ. जेले विचार ज्याच्यावर डोळे नाही, ज्याच्यावर पाय नाही, त्यांना विचार का म्हणजे का होते इथं, आहे का नाही. तर सांगण्यात तात्पर्य एकच आहे आत्या का, आणि आपलं जे आहे ना असीमित बुद्धी काम करते, जे नाही का अवचेतन मन नाही का. आपण झोपून बी राहिलो तरी श्वासोश्वास चालू आहे, हृदय धडकत आहे. म्हणजे ते किती पॉवरफुल आहे आपलं डोकं. आपण चालवत आहो का ह्या दुनियाले. हे सूर्य कंटिन्यू चालत आहे. आपल्या पहिले बी लोक येऊन गेले ह्या दुनियात, पण एकच त्यांना माहीत पडलं, मेहनत, जिद्द एवढी की हद नाही. आणि तुझ्यात हाय जिद्द, आहे का नाही. सगळ्यातच राहते जिद्द, करावा होतेच, काही नाही. सिर्फ एवढंच समजायचं की आपण लखपती आहो. हे जे आहे ना शरीर आपल्याला भेटलं ना, हे शरीरचं धन्यवाद मानायचं. हात आहे, पाय आहे, मग काय होते, बोट आहे, पाय आहे. आता येले कसं बरोबर ठेवायचे आहे. धन्यवाद म्हणायचं. डोळे आहे माझ्याजवळ, धन्यवाद. माझ्याजवळ तोंड आहे, धन्यवाद. माझं हृदय आहे, धन्यवाद. माझ्याजवळ पाय आहे, धन्यवाद. म्हणजे मी उठू शकतो, मी चालू शकतो, कोणत्या दुसऱ्या जवळ जाऊ शकतो. अशा गोष्टी जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तर कसं आहे माहिती आहे का, ऊर्जा भेटते. नकारात्मक मध्ये काय होते, आपण पहिलेच हारून जातो. म्हणजे नाही का म्हणलं का मी हारलो तर तू नाही का एक पाऊल बी नाही उचलू शकत, चालणं ना. पण तू म्हणशील मी धन्यवाद आहो, तर काय होणार, पुढं जाते माणूस आणि तू त्या लक्ष्य तुझी प्राप्त होते. तर मोठा विचार कर. माझं अगर 80 वजन असेल तर मी 40 वर येणारच. काही हो, मग 40 वर येणारच. मग काय होते माहिती आहे का, तुले तसे रस्ते भेटायला लागते. आता तुझी इच्छा होती, तू वरून खाली आली तर तुला भेटलं हे सगळं. अगर तू मेहनतच नाही केली असती तर नाही भेटलं असतं, आहे का नाही. तर हे सगळ्या गोष्टी कसं आहे माहिती आहे का, सकारात्मकच्या आहे. म्हणजे विचार नाही का, जे स्टोरी आपल्या डोक्यात, म्हणजे आपण आपल्याला का स्टोरी कंटिन्यू सांगत आहोत, म्हणजे दिमागात जे स्टोरी चालू राहते ना कंटिन्यू, तसेच आपण घडतो. म्हणजे नकारात्मक विचार आपले चालू राहिले ना तर आपण नकारात्मक प्रकृतीचे व्यक्ती बनतो. आणि सकारात्मक चालू राहिलं तर तू नाही का ते हासिल करते, जे म्हणजे आत्तापर्यंत कोणी हासिल नाही केलं. हे आपल्या पहिले जे लोक मेले ना त्यांनी सांगून गेले ह्या बुकात. हे जे बुक आहे ना याच्यात सांगून गेले का तुम्ही सकारात्मक विचार करा. सकारात्मक बुद्ध झाला, हे झाले लोक नाही का, ग्रंथ हे सांगत आहे का तुम्ही सकारात्मक विचार करा, त्याच्यानंच तुमचं सही होणार. धन्यवाद माना. घर आहे, नवरा आहे, पोरं आहे, सगळंच आहे. धन्यवाद म्हणत राहायचं. धन्यवाद. पाय आहे, धन्यवाद. सगळे वाद धन्यवाद.
धन्यवाद. पाय आहे, हात आहे, धन्य आहे, धन्यवाद. नाक आहे, तोंड आहे, श्वासोश्वास चालू आहे, धन्यवाद. कानानं ऐकू येत आहे, धन्यवाद. मी तर अशा स्टोऱ्या ऐकलो. एक एक होतं की तो बहिरा होता जन्माशी नाही का, तर त्याचे मायबापाले नाही का करायचं होतं का इले दुरुस्त, तर त्याला नाही का चांगल्या शाळेत टाकलं गेलं. पण नाही का ते चांगल्या शाळेत टाकले तर त्याची मजाक उडवायचे पोरं, बे तुला ऐकून येत आहे, बे तू असा आहे. पण त्याचे मायबापाची जिद्द होती का हा नॉर्मल शाळेतच राहणार. तर काय झालं माहीत आहे का, चमत्कार झाला. त्याला नाही का एक अशी मशीन भेटली का त्याला ऐकू येणारी. तर चमत्कार होते ह्या दुनियातच चमत्कार होते. सिर्फ तुझी इच्छाशक्ती पाहिजे. तुझा रस्ता कोणता आहे तू निवडताय, दवाखान्यात जायचं आहे का तुला आपल्या रस्त्याने जायचं आहे, मेहनत करायची आहे का आळस करायचं आहे. गोड्यानं काहीच नाही होत आहे, गोड्यानं लिव्हर खराब होत आहे, हे होत आहे. पण तुले अगर घडायचंच आहे ना तर होते. तर कसं आहे माहिती आहे का, जिद्द म्हणजे का होते माहिती आहे का. आता एक नाही का का म्हणते व्यक्ती होता, त्यानं का केला माहिती आहे का, सगळ्या जेवढून नाही का पैसे मागला रिलेटिव्ह जेवढून नाही का, तर त्याला सोन्याची खदान भेटली. तर तो नाही का मशीना घेतले, सगळ्याले पैसे मानून एक 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 लाख घेऊन 12 लाख झाले त्याचे. मशीन घेतला, सोन्याच्या खदानमध्ये खोदला आणि तो का म्हणला की आता सोनंच नाही लागत आहे, मी आता हे मशीन कबाडीला विकतो न, मी आता फॉरेनले पडतो, कारण की रिलेटिव्हचे पैसे देणं नाही होत. तर का होत आहे, तर तो पराला. पण जो कबाडी होता ना तो बैकूप नव्हता, तो हुशार होता. तो का केला, इंजिनियरले बोलवला आणि इंजिनियरले विचारलं किती गड्डा खोल आहे आता सोनं लागाले. सिर्फ 3 फुटावर सोनं होतं. म्हणजे सांगण्यात तात्पर्य तो करोडपती बनला. कोण, तो मजूर. हां, पण हा गरीबच आहे. म्हणजे तुम्ही नाही का तुमचं जेव्हा तुम्ही असफल होते ना जितके वेळ, तुम्ही सफलताच्या रस्त्यानं आहे. असफलता हे जे लाईट बनलं ना, लाईट पहिले दिव्यामध्ये राहू आपण. तर थॉमस एडिसन जो होता त्यानं 1000 वेळा मारला ट्राय, 1000 वेळा त्यानं हार असफलता मिळलं. तर त्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलं की तुनं बल्ब कसा बनवला. तो म्हणते की मले हे माहीत पडलं की ह्या रस्त्यानं 1000 वेळा गेलो, त्या रस्त्यानं बल्ब बनत नाही. घोडागाडीनंच चाले. पण जो हेनरी फोर्ड होता त्यानं नाही का कार बनवला, म्हणजे चक्क्यावर चालन म्हणे दुनिया. आज चक्क्यावर चालत आहे. म्हणजे तुझी जे सोनं आहे ना हे दिमागात लपून आहे, बाहेर काहीच नाही आहे. तुझी मस्तिष्क तुले नाही का सकारात्मकच विचार करावा लागणार आहे. कोणी म्हणलं नाही होत, आपल्याला म्हणायच्या होतेस होतेस होतेस, कोणी किती म्हणलं तरी होतेस. ह्या मानसिकतानं आपण गेलो ना पुढं तर तुले नाही का सफलता भेटणारच आहे. कधीच कोणाची आहे. आता बापाले का म्हणे तो डॉक्टर, की तुझा जो हार्ट आहे तो क्रॅक आहे म्हणे. एक्सरे काढला, दाखवला बापाले. बाप हारून गेला. तू का सांगते बे म्हणे मले. मी म्हणलं तो त्याचा विचार आहे म्हणलं, आपल्याला जे सांगताव ते करायचे आहे म्हणलं. बाप मला शिवा दे, पण मी म्हणलं हा दगड दिलो आणि धन्यवाद माना म्हणलं, हिमांशू तुमच्या सोबत आहे. फॉरेनले असता तर त्याला धन्यवादची भावना केलं. तुझ्यावर हात आहे, पाय आहे, तुझ्यावर वेळ आहे का नाही. तुले आता सिर्फ 6 महिने बाकी आहे ड्युटी खतम व्हायले. तुला ड्युटी करायची आहे का नाही, करायची आहे म्हणे. 5 वेळा फेल झालो म्हणे, हे ड्युटी मी सोडू नाही शकत म्हणलं. मग का जिंदगीभर झोपून राह म्हणलं. तर तो व्यक्ती दिवसातून 100 वेळा तो उठबशा काढे. मी कमाल करो त्याची का, म्हणजे इतकी जिद्द. म्हणजे नाही का मारत जाय. तर सांगण्यात तात्पर्य त्याच्यात एवढी जिद्द होती की त्यानं डॉक्टरले फेल केला. म्हणजे डॉक्टर हे आहे ना, डॉक्टरले फेल करणारे मी असे लोक पाहिले. एक जण एरोप्लेनमध्ये नाही का ते क्रॅश झाला, त्याची माकड हार्टचे 3 हड्ड्या तुटले. डॉक्टर म्हणे की तू कधी दुरुस्त नाही होऊ शकत, हे वॉकल कार्ड आहे ना, वॉकल कार्ड हे बी तुटलं गेलं. म्हणजे नाही का त्याचे असं श्वासोश्वास घेता नाही तर पाईप टाकून श्वासोश्वास घेत होता तो, अन्न नाही खाता येत. पण त्याच्या असा तीव्र इच्छा होती की मला दुरुस्त व्हायचं आहे. तर काय झालं, तो का केला माहिती आहे का, डॉक्टरची न ऐकता तो का म्हणे मी 6 महिन्यात दुरुस्त होणार आणि कोशिश करे काशी डोळे उघडायची, असं श्वास घ्यायची लंबी. डॉक्टर म्हणे नाही घेऊ शकत, तो घे अशी श्वास. आणि त्यानं का केला, कोशिश केला चालाची, होते तकलीफ तरी त्यानं कोशिश केला आणि कोशिशनं त्याला सफलता भेटली. असे सफलताच्या गोष्टी तुझ्या डोक्यात राहिले ना त्या, तर का होते, तू सकारात्मक विचार होते आणि जे वारंवार जे निगेटिव्ह राहते ना त्याच्यात दूर राहिले तर बरं राहते. आता हे 3 दिवसात खालची ते त्यांच्यासोबत राहून मानसिक त्रास किती होते व तेच, तर ते नाही पाहिजे. तर हे अशा नाही का धन्यवाद म्हणा का माझ्याजवळ हात आहे, डोळे आहे, धन्यवाद. हां,
तर खुशीनं म्हणायचं, उत्साहानं म्हणायचं. तर त्या डोक्याला कसं वाटते का मी करू शकतो, मी करू शकतो, मी करू शकतो. आणि होते आत्या ह्या वयात बी लोक 100 किलोमीटर धावलेले आहे. मी इथून चंद्रपूरवरून वनिले सायकलनं गेलो 50 किलोमीटर. मी इथून मुंबईला गेलो 1200 किलोमीटर लिप मागत. असा लिप लिप लिप. मला 1000 रिजेक्शन फेस आले, 1000 लोक मला लिप नाही दिले, गाडीवर नाही बसवले, तरी मी लिप मागलो. काहून? माझी ते जे होती फिअर, ते मला भेव काढायचं होतं. का तुझं जे भेव आहे, कोणासोबत नाही बोलता येत, कोणासोबत का नाही येत, ते काढायचं होतं. तर मी 10 किती मला फेस करावं लागलं. 1200 लोक मला हात दाखवत जाओ, तो नाही दे, हात दाखवत जाओ, नाही दे. मग मला भेटली पुणेपर्यंत लिप, मग भद्रावती हे ते, मग मुंबई गेलो मी. आणि मुंबईमध्ये जाऊन मग मी म्हणलं बाप रे, म्हणलं म्हणजे आपली इच्छाशक्ती आपल्याला काही बी करू शकते. तुझी सिर्फ इच्छाशक्ती पाहिजे का मी दुरुस्त होऊ शकतो, आणि तुले होणंच आहे. तुला रस्ते भेटणार, तू येणार माझ्याजवळ, मी सांगणार तुले असं कर आत्या तसं कर. तुझी सिर्फ इच्छाशक्ती पाहिजे का मी करणार. दिवसातून उठबशा काढणार 10, सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ, एकच काढणार 3 वेळा. आणि हळूहळू दररोज करणार मी ते काम. आणि उठबशा काढल्यानंतर सीधी सीधी दोरी बांधायची, उठत जायचं, बसत जायचं. उठणं नव्हतं आहे ना आपल्याला, तर ते काम करायचं. आणि तुले पटकन उठशील. मग आता दोरीच्या भरोशावर आहे, मग पटकन उठशील. पण कोणाच्या भरोशावर राहायचं नाही. तो आज ना उद्या आपल्याला गड्ड्यात टाकणारच आहे. झाला माझा व्हिडिओ बनवून.